वसा जनसेवेचा। मंत्री नावाचा काका रक्ताचा तहानलेला निघाला। एकाच घरात राहणाऱ्या काका पुतण्यात किरकोळ वादातून थेट हत्या झाली आणि अवघं गाव हादरून गेलं। हातनी तालुका चिखली येथे काल रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास काकांनीच पुतण्याचा निघृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली। मृतक गोपाल अजबराव जाधव वय 24 वर्ष राहणारा हातनी हा स्वतःच्या राहत्या घरी असताना काका विनोद रामचंद्र जाधव उर्फ मंत्री यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला। क्षणातच हा वाद हिंसक झाला आणि संतापाच्या भरात काकाने कुऱ्हाडीने मागच्या भागाने गोपालच्या डोक्यावर व छातीत जोरदार वार केला। रक्ताच्या थारोळ्यात गोपाल जागीच ठार झाला। घरातच घडलेल्या या क्रूर हत्येने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तात्काळ चिखली पोलिसांना कळवलं। मात्र पोलीस येत असल्याची खबर आरोपी मंत्री याला लागताच तो अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला। अंधारात तो मक्याच्या शेतात लपून बसल्याचं समोर आलं। चिखली पोलिसांनी कसून शोध मोहीम राबवत अवघ्या 2 तासात आरोपीला शेतातून ताब्यात घेतलं। ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे, पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर, उपनिरीक्षक नितीन सिंग चौहान, विजय किटेबीट जमदार, अनिल वाघ, डीबी पथक अमोल गवई, प्रशांत धंदर, राहुल पायघन, अजय इटावा, अमोल इंगडे यांनी केली। आरोपीला अटक करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। किरकोळ वादातून रक्ताचं नातच संपवणाऱ्या मंत्रीच्या कृत्यामुळे हातनी गाव सुन्न झालं आहे। कायद्याचा धाक न मानणाऱ्या अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे। सिटी न्यूज। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।